नमस्कार. दीपक शेडगे यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने नुकताच 60वा आणि 61वा वरळी येथील डोम SVP स्टेडियममध्ये दिनांक 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातील चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्रातील कलावंत आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यातली ही काही रंगतदार क्षणचित्र आज आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. विशाल शर्मा यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने आपण इथे कौतुक करूया. तसंच यावर्षी 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये मानांकन मिळवल्याच्या विशेष आनंदाप्रित्यर्थ छत्रपती शिवाजी महाराज महावारसा सत्कार महाराष्ट्र शासनाकडून केला जात आहे. हा सत्कार अशा संस्थेचा केला जातो जी संस्था अनेक वर्ष दुर्ग संवर्धन आणि गिर्यारोहण या क्षेत्रात कार्यरत आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा 2025च्या सत्काराचे मानकरी आहेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ ही महाराष्ट्रातील गिर्यारोहण आणि साहसी खेळांचं नियमन करणारी शिखर संस्था आहे. सह्याद्रीतील गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी महासंघ अथक प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच हा सत्कार स्वीकारायला या संस्थेच्या वतीने श्री उमेश झिरपे, श्री ऋषिकेश यादव आणि श्री माधव फडके हे पुरस्कार स्वीकारतील. पण त्याआधी पाहूया ही ध्वनिचित्रफीत. ऋषिकेश यादव आणि माधव फडके यांना. उमेश झिरपे, ऋषिकेश यादव आणि माधव फडके यांचं आपण जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा कौतुक करूया. फडणवीस साहेबांना की आपलं मनोगत इथं व्यक्त करा. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या या 60व्या आणि 61व्या हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी
चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सन्माननीय आशिष शेलारजी, आमचे सहकारी मंगलप्रभात लोढाजी, आशिष जयस्वालजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे सर्व सन्माननीय अधिकारीगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आमच्या चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत, दिग्दर्शक, गायक, गीतकार, संगीतकार असे सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आज खरं म्हणजे आपण ज्यांना पुरस्कार दिले आणि त्याहीपेक्षा ज्यांना विशेष पुरस्कार दिले अशा सर्व मंडळींचं या ठिकाणी स्वागत करताना आणि त्यांना पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद झाला. काजोल ज्यांनी 30 वर्षापूर्वी हिंदी चित्रपटामध्ये आपली भूमिका सुरू केली आणि त्यानंतर सातत्याने प्रेक्षकांना त्यांच्या भूमिकेने भुरळ पाडली आणि आजही तेवढंच समर्थपणे त्या भूमिका पार पाडतायत. आज त्यांचा जन्मदिवस देखील होता. त्यांच्या जन्मदिवशी हा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद वाटतो आणि त्यातही या गोष्टीचा अधिक आनंद आहे की तनुजाजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्या उत्तम कलावंत तर आहेतच, पण त्यासोबत त्या काळामध्ये एका मराठी मुलीने ज्या प्रकारचं चित्रपटावर साम्राज्य प्रस्थापित केलं ते पाहिल्यानंतर खरोखर आम्हाला सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटतो आणि म्हणून आज त्या देखील उपस्थित होत्या. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. अनुपम खेरजी यांना आपण पुरस्कार दिला. खरं तर अनुपम खेरजी यांच्याबद्दल काही सांगण्याची आवश्यकताच नाही. अतिशय वर्सटाईल अशा प्रकारचा हा कलावंत आणि खरंच आहे की आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये सारांशमध्ये 70 वर्षाच्या वयाच्या व्यक्तीची भूमिका त्यांनी साकारली आणि आज 70व्या वर्षीही कुठल्याही प्रकारची भूमिका अतिशय बेमालूमपणे, अतिशय सुंदर अशा प्रकारे ते साकारत असतात आणि मला असं वाटतं की सगळ्या प्रकारच्या भूमिका म्हणजे अगदी ज्याला आपण हास्य कलाकाराची भूमिका असेल किंवा अतिशय इंटेन्स अशा प्रकारची भूमिका असेल, अतिशय संवेदनशील भूमिका असेल, अशा सगळ्या भूमिका या ते पार पाडतात. पण आज त्यांनी माझा एक डायलॉग चोरलेला आहे. ते म्हणाले मी पुन्हा येईन. याचा कॉपीराईट माझ्याकडे आहे, पण काही हरकत नाही. मी तो कॉपीराईट त्यांना निश्चितपणे देण्याकरता तयार आहे आणि मला विश्वास आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30 वर्षांनी पुन्हा या मंचावर ते आपल्याला दिसतील आणि असंच पुढचे 30 वर्ष आपल्या सगळ्यांचं मनोरंजन हे ते करत राहतील. मुक्ता बर्वे अतिशय गुणी अभिनेत्री ज्यांनी आपल्या विविध अभिनयातून, विविध सिनेमातून, नाटकातून आणि सर्व प्रकारच्या म्हणजे अलीकडच्या काळात आपण 360 डिग्री म्हणतो तशा प्रकारे अभिनयाच्या क्षेत्रातली 360 डिग्री ही मुक्ता बर्वेंची आपल्याला पाहायला मिळते आणि विशेषतः त्यांचा मोनोलॉग हा मला असं वाटतं की अनेकांनी मोनोलॉग सादर केला, पण 4 चौघी मधला त्यांचा जो मोनोलॉग आहे
तो मला असं वाटतं अप्रतिम अशा प्रकारचा आहे आणि म्हणून त्यात त्यांचं वेगळेपण देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून त्यांचाही आज आपल्याला सत्कार करता आला. आणि महेश मांजरेकरजी सिर्फ आवाज ही काफी आहे. नुसते आपल्या आवाजाने जे ढाळा करू शकतात, म्हणजे when he comes on a stage, he owns the stage. अशा प्रकारे ज्यांच्याकडे आपण पाहू शकतो, उत्तम कलावंत, दिग्दर्शक, कुठलाही रोल असेल तरी त्याच्यामध्ये जी शक्ती, जी ताकद ते टाकतात आणि जे अप्रतिम सिनेमे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. खरं म्हणजे मला असं वाटतं की आज त्यांच्यासारख्या एका दिग्गज कलावंताचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल आम्ही स्वतःला धन्य समजतो आणि निश्चितपणे मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि अर्थातच गझलकार आणि ज्यांच्या गझलांनी गेली 50 वर्ष मोहिनी घातलेली आहे असे भीमरावजी पांचाळे. खरं म्हणजे अमरावती जिल्ह्याने आपल्याला 2 हिरे दिले, एक भीमराव पांचाळे आणि दुसरे कविवर्य सुरेश भट. आणि या जोडीने गझलांना एक वेगळी उंची दिली. भीमरावजी म्हणतात, कळीचे फुल झालो मी, फुलांचा हार झालो मी, जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी. मला असं वाटतं की त्यांच्या ज्या गझला आहेत आणि त्यांनी गझलांना जी उंची दिलेली आहे ती खरोखर अतिशय अवर्णनीय अशा प्रकारची आहे. आणि खरं म्हणजे मगाशी आपण भाऊसाहेब पाटणकरांपासून अनेक नावं ऐकली, पण मराठी गझलांमध्ये सुरेश भट आणि भीमरावजी पांचाळे ही जी जोडी आहे, मला असं वाटतं इसका कोई मुकाबला नाही अशा प्रकारची ही जोडी खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळते. कित्येक देशामध्ये त्यांनी खरं म्हणजे या ठिकाणी आपल्या गझला नेल्या. आणि मला तर असं कळलं की अगदी वर्धेच्या स्मशानातही कार्यक्रम केला आणि परदेशातही कार्यक्रम केला. अशा प्रकारचा एक विक्रम करणारे भीमरावजी पांचाळे यांचा आज आपण गौरव करू शकलो. खरं म्हणजे अशा लोकांचा गौरव जेव्हा आपण करतो त्यावेळी अशा लोकांच्या गौरवामुळे हा कार्यक्रम वाढतो, या कार्यक्रमाची उंची वाढते, हा कार्यक्रम मोठा होतो आणि महाराष्ट्र शासनाचा गौरव होतो असं या ठिकाणी मी समजतो. त्यामुळे मला अतिशय आनंद आहे. आणि त्याचसोबत आज 2 अत्यंत महत्त्वाचे गौरव आपण केलेले आहेत. एक म्हणजे विशाल शर्माजी यांचा. खरं तर युनेस्कोच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं आहे की कुठल्याही देशाने जे नामांकन केलं त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी नाही आहे, 12 प्रॉपर्टीज आहेत, 12 किल्ले. आणि हे 12 किल्ले युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून, जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी त्याचं नामांकन झालं पाहिजे. अतिशय खडतर अशा प्रकारचा प्रवास होता. या प्रवासाकरता वर्षभर अनेक प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागले. त्यांची टीम आली, आपली टीम गेली, आमच्या आशिषजी शेलार त्या ठिकाणी आणि खारगेजींसोबत परदेशात जाऊन तिथे टेक्निकल प्रेझेंटेशन करणं असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे नामांकन मिळतं हे वोटिंगने मिळतं, याच्याकरता मतदान होतं. त्यामुळे वेगवेगळ्या देशांचे मतं आपल्याला मिळवावे लागतात आणि टूथर्ड मतं मिळाल्याशिवाय आपल्याला हे नामांकन मिळत नाही. पण विशाल शर्माजींनी अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केले की सगळ्या देशांनी आपल्याला मतदान केलं आणि एक मताने छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची निवड त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून हा जो नव्याने छत्रपती शिवरायांच्या नावाने वारसा पुरस्कार आपण त्यांना दिलेला आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि दुसरा पुरस्कार जो आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी संस्था किल्ल्यांची ओळख करून देते, त्या ठिकाणी गिर्यारोहणाच्या माध्यमातून आपला इतिहास आणि त्याचसोबत केवळ इतिहास नाही तर आपल्या पश्चिमी घाटामधली बायोडायव्हर्सिटी असेल किंवा मराठवाड्यातले किल्ले असतील किंवा इतर भागातले सगळे किल्ले असतील, या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आणि आपल्या नव्या पिढीला जुन्या इतिहासाशी
जोडण्याचं काम जे करतात त्यांनाही आज आपण हा पुरस्कार दिलेला आहे. आणि म्हणून अशा सगळ्या पुरस्कारार्थींचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि अर्थातच आमची जी काही मराठी चित्रपटसृष्टी आहे त्याचे अनेक दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत. खरं म्हणजे सोनाली तुमचंही खूप अभिनंदन केलं पाहिजे. तुम्ही इतका सुंदर नृत्य या ठिकाणी सादर केलं. तुम्ही नाचतायत का काजोल नाचतायत असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं नृत्य तुम्ही सादर केलं, त्याबद्दल तुमचंही अतिशय मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि जसं आशिषजीने सांगितलं की मराठी चित्रपटसृष्टी हे आमचं वैभव आहे आणि आजही आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की एका मराठी माणसाने खरं म्हणजे आपल्या इथे चित्रपटाची सुरुवात केली. दादासाहेब फाळकेंनी राजा हरिश्चंद्र जर या ठिकाणी सुरू केला नसता तर कदाचित ही चित्रपटसृष्टी इथपर्यंत आली असती का. आणि म्हणून मराठी माणसाचं योगदान आणि त्यातही आज संपूर्ण भारतामध्ये मराठी थिएटर जे आहे यापेक्षा उत्तम दुसरं कुठलं थिएटर नाही. मराठी थिएटरने जे अभिजात अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्या सगळ्या कलावंतांचं, या चित्रपटसृष्टीचं आणि इथे काम करणाऱ्या आणि अलीकडच्या काळामध्ये तर छोटा पडदा, मोठा पडदा, सगळे पडदे आणि OTT प्लॅटफॉर्म, किती प्रकारचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत. या सगळ्यांना समृद्ध करणारे आमचे जे मराठी कलावंत आहेत त्या सगळ्यांचं, आणि केवळ कलावंत नाही तर त्याच्या पाठीमागे उभी असणारी जी शक्ती आहे ते सगळे आमचे पडद्याच्या मागचे लोक, या सगळ्यांचं आज मनापासून अभिनंदन करतो. आणि आशिषजींनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि अशाच प्रकारे आमच्या जीवनाचा अनुभव तुम्ही समृद्ध करत राहा अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय सांस्कृतिक मंत्री आणि मंचावरच्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांना स्थानाबद्ध होण्याची विनंती करतो. धन्यवाद. तीन निकल रहा अभिषेक खणकर, चित्रपट अनन्या, गाणे ढगा आड्या. विजेत्यांचं अभिनंदन. आणि विजेते आहेत हनी सातमकर, चित्रपट आतुर. विजेते
विजेत्यांचं अभिनंदन. वर्षातील सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आणि पार्श्वगायिका हे पुरस्कार कोण पटकावतोय? विजेते आहेत मनीष राजगिरे, चित्रपट धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे, गीत भेटला धन माझा. प्लीज. आर्या आंबेकर, चित्रपट चंद्रमुखी, गीत बाई ग कसं करमत नाही ग. हा पुरस्कार विभागून दिलेला आहे. अमिता घुगरी, चित्रपट सोयरीक, गीत तुला काय सांगू कहिना. पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक. अशी आहेत ज्यांच्या नावावर हा पुरस्कार तब्बल 6 वेळा आहे. त्यातले एक आहे कैलासवासी सुबल सरकार आणि दुसरे आहे उमेश जाधव. तर मग बघूया या वर्षीचा म्हणजेच 60व्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक कोण ठरलाय. एवी प्लीज. काय बुवा, हा माणूस ऐकतच नाही. उमेश जाधव, चित्रपट धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे, गीत आई जगदंबे. थँक्यू सो मच. या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यामध्ये हा सन्मान स्वीकारताना खूप आनंद होतो आहे, कारण राष्ट्रीय पुरस्कारानंतर सर्वोच्च पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र राज्य पुरस्कार आहे आणि हा माझ्या आयुष्यातील करिअरमधील 51वा पुरस्कार आहे. दिस इज थँक्यू सो मच प्रवीण तरडे, थँक्यू मंगेश देसाई, थँक्यू सो मच एंटायर टीम ऑफ धर्मवीर. आणि ही जी काही बाहुली आहे माझ्या आयुष्यामध्ये आलेली ती मी डेडिकेट करतो माझे सगळे 51 पुरस्कार माझ्या आईला, माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला. थँक्यू सो मच. दिस मीन्स अ लॉट टू मी. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि एंटायर मराठी फिल्म इंडस्ट्री ज्यांनी मला सपोर्ट केला आजपर्यंत आणि पुढेही करत राहा. थँक्यू. अभिनंदन. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. सिनेमा करतो रंगीत, ते असतं संगीत. अभूतपूर्व, अवीट आणि अतुलनीय गाण्यांचा ठेवा आपल्याला देणाऱ्या सगळ्या संगीत दिग्दर्शकांना मुजरा करत पाहूया कोण आहे 60व्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक. एवी प्लीज. निहार शेंबेकर. अभिनंदन. ज्या कलाकारांच्या साथीशिवाय चित्रपट अपुरा असतो. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि अभिनेत्री. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आहे एवी प्लीज.
चित्रपट अनन्या योगेश सोमण. अभिनंदन. मृण्मयी देशपांडे. चंद्रमुखी. उत्कृष्ट विनोदी अभिनेता कैलासवासी दामोदर मालवणकर पारितोषिक मकरंद अनासपुरे चित्रपट वऱ्हाडी वाजंत्री. संजय नार्वेकर चित्रपट टाइमपास 3. भारत गणेशपुरे चित्रपट पिल्लू बॅचलर. चित्रपट टाइमपास 3 संजय नार्वेकर. वर्षातील गीत, संगीत आणि सहाय्यक अभिनय आणि विनोदी अभिनय या विभागातील पुरस्कार. आणि हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सुशांत शेलार आणि संदीप पाठक यांना. चित्रपट नाळ 2. गीत गरगरा भिंगोरी. विजेते आहेत वैभव देशमुख. पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट पार्श्वसंगीत. पार्श्वसंगीत आशिष झा चित्रपट आशा. वीरेंद्र लाटणकर हिंडोल सदानंद पेंडसे चित्रपट तेरव. अद्वैत निमळेकर चित्रपट नाळ 2. आणि विजेते आहेत उत्कृष्ट पार्श्वसंगीत अद्वैत नेमळेकर चित्रपट नाळ 2. यानंतर उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार घेण्यासाठी मी मृण्मयीला रंगमंचावर येण्याची विनंती करते. आणि आता पार्श्वगायन विभागातले पुरस्कार. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक एव्ही प्लीज. मोहित चौहान चित्रपट घर बंदूक बिर्याणी. घर बंदूक बिर्याणी. अजय गोगावले चित्रपट महाराष्ट्र शाहीर. पाऊल थकलं नाही. स्वप्नील बांदोडकर चित्रपट फुलराणी तुझ्या सोबतीचे. आणि विजेता आहे चित्रपट घर बंदूक बिर्याणी. गीत घर बंदूक बिर्याणी. विजेते आहेत मोहित चौहान. रुचा बोंद्रे चित्रपट श्यामची आई. भरजरी पितांबर. वैशाली माडे चित्रपट रौंदळ मन बहरलं. आणि विजेती आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका. विजेते आहेत रुचा बोंद्रे चित्रपट श्यामची आई. गीत भरजरी ग पितांबर. मनापासून अभिनंदन. पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक. एव्ही प्लीज. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक राहुल ठोंबरे संजू हौलदर चित्रपट जग्गू आणि जुलियट तू बी आणि मी बी. रंजू वर्गेस चित्रपट अफलातून
माका नाका. राहुल ठोंबरे, संजू हौलदर. चित्रपट जग्गू आणि जुलियट, भावी आमदार. आणि विजेता आहे चित्रपट जग्गू आणि जुलियट, गाणं तू बी आणि मी बी. विजेते आहेत राहुल ठोंबरे आणि संजीव हौलदर. पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक. एव्ही प्लीज. उत्कृष्ट संगीत कैलासवासी अरुण पौडवाल पारितोषिक वीरेंद्र लाटणकर. चित्रपट तेरव. अजय अतुल. चित्रपट महाराष्ट्र शाहीर. A.V. प्रफुल्लचंद्र. चित्रपट नाळ 2. आणि विजेते आहेत चित्रपट महाराष्ट्र शाहीर आणि विजेते आहेत अजय अतुल. आणि आता उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कार. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता एव्ही प्लीज. सहाय्यक अभिनेता कैलासवासी चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक संतोष जुवेकर. चित्रपट राव रंभा. प्रवीण डाळिंकर. चित्रपट घर बंदूक बिर्याणी. सुबोध भावे. चित्रपट अलीबाबा आणि 40शीतले चोर. आणि विजेता आहे चित्रपट आहे राव रंभा आणि विजेते आहेत संतोष जुवेकर. पुढील पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री. एव्ही प्लीज. सहाय्यक अभिनेत्री कैलासवासी शांता हुबळीकर व कैलासवासी हंसा वाडकर पारितोषिक उषा नाईक. चित्रपट आशा. अश्विनी महांगडे. चित्रपट महाराष्ट्र शाहीर. सुहास जोशी. चित्रपट झिम्मा 2. आणि विजेते आहे चित्रपट आशा आणि विजेते आहेत उषा नाईक. उत्कृष्ट विनोदी अभिनेता. एव्ही प्लीज. उत्कृष्ट विनोदी अभिनेता कैलासवासी दामोंड मालवणकर पारितोषिक उपेंद्र लिमये. चित्रपट जग्गू आणि जुलियट. आनंद इंगळे. चित्रपट अलीबाबा आणि 40शीतले चोर. गिरीश कुलकर्णी. चित्रपट एकदा येऊन तर बघा. आणि विजेता आहे विजेते आहेत उपेंद्र लिमये. चित्रपट जग्गू आणि जुलियट. अभिनंदन उपेंद्र लिमये. आणि 61व्या वर्षीची उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री आहे. एव्ही प्लीज. उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री कैलासवासी रत्नमाला पारितोषिक निर्मिती सावंत. चित्रपट झिम्मा 2.
नम्रता संभेराव चित्रपट एकदा येऊन तर बघा. तेजस्विनी लोणारी चित्रपट अफलातून. आणि विजेती आहे चित्रपट झिम्मा 2 आणि विजेत्या आहेत निर्मिती सावंत. अमृता, एक असं नाव ज्या नावाबरोबरच जोडूनच येतो उत्तम दर्जा आणि सर्वोत्तम मनोरंजन, ते नाव म्हणजे अभिनेत्री मुक्ता बर्वे. नाटक असो किंवा सिनेमा, ती मुक्तपणे जबरदस्त परफॉर्म करत गेली आणि पुरस्कार आणि मनसुद्धा जिंकत गेली. हा प्रवास सहज सोपा नव्हता, पण मग हा प्रवास होता तरी कसा तेच दाखवण्यासाठी पाहूया खास मुक्तासाठी काहीतरी स्पेशल. सादर करतात मराठी चित्रपटाची ग्लॅमरस जोडी संस्कृती बालगुडे आणि वैभव तत्ववाद. तर ही होती काही क्षणचित्रे या चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यातील. आणखी काही क्षणचित्रे आम्ही आपल्याला या पुढील भागात दाखवणार आहोत. आमचं यूट्यूब चॅनल आपण अत्यंत आवडीने पाहता, वेळोवेळी आपल्या प्रतिक्रिया देता. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पोहोचतात. आम्हाला आनंद वाटतो आपल्या प्रतिक्रिया ऐकून पाहून. अशाच प्रतिक्रिया पाठवत राहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवरील आपला लोभ असाच वाढता राहू द्या. आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया अशाच पाठवत राहा. आमच्यावरील प्रेम असंच वाढवत राहा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.